T20 वर्ल्ड कप फायनल सामना आज अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे। सायंकाळी हा सामना खेळवला जाईल। भारत आणि न्यूझीलंड यांच्यात हा फायनलचा सामना होणार आहे। भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता या सामन्याला सुरुवात होईल। भारतीय क्रिकेट संघाने चुरशीच्या लढतीत इंग्लंडला पराभूत करत सलग दुसऱ्यांदा T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत स्थान मिळवलेलं आहे आणि आता हे जेतेपद राखून इतिहास घडवण्यासाठी भारतासमोर न्यूझीलंडचं आज आव्हान असणार आहे। सुपर संडे आज म्हटलं तर हरकत होणार नाही, कारण की आज संध्याकाळी 7 वाजता नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे T20 चषकचा शेवटचा सामना भारत वर्सेस न्यूझीलंड मध्ये बघायला मिळणार आहे। आजचा सामना नेमकं कोण जिंकेल, काय वाटतं आपल्याला? माझ्या मताने भारताचा खूप चांगला चान्स आहे आज। मला वाटतंय जर आपण सूर्याने जर टॉस जिंकला, मला वाटतं तो आज बॅटिंग घेणार। कुठल्याही वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये चेस करणे खूप कठीण असतं आणि इंडियाची बॉलिंग पण खूप चांगली आहे। आपले बुमराह आहे, त्यांचे 4 ओव्हर तर सेफच आहेत आपल्याकडे। जर आपण 200 ओव्हरचा टार्गेट सेट केला न्यूझीलंडसाठी, त्यांना चेस करायला खूप कठीण होणार आहे आणि सेकंड इनिंग्समध्ये ही पण आपली ॲडव्हान्टेज भेटेल बॉलिंगची आणि पिचची। ग्राउंड पण मोठा आहे, चेस करणं थोडा मुश्किल म्हणजे कठीण होणार आहे। मला वाटतं भारताचा जर टॉस जिंकून बॅटिंग घेतली आणि 200 बनवलं तर आपला वर्ल्ड कप आपला आहे आज। 200च्या प्लस आज टार्गेट, जर बॅटिंग पहिली आली तर आपण 100% 200च्या वर तर नक्कीच करू। जर आपण 60-70 रन जर लीक केले पॉवर प्ले मध्ये तर टार्गेट 200च्या पार जाईल। तर तो आपल्याला एक पॅरामीटर लक्षात ठेवून सगळ्यांना पॉवर प्ले मध्ये विकेट काढणं फार महत्त्वाचं आहे। पॉवर प्ले मध्ये जर जास्त रन बनवता नाही आले तर मग किती रनचा चेस हा भारतासमोर असू शकतो? माझ्या मते तरी 170-180 पर्यंत जरी आज बनले आणि आपण चेस करू शकलो, म्हणजे आपली बॅटिंग लाईनअप एवढी चांगली आहे। अभिषेक शर्माकडून आज जर रन्स आलेत आणि मला तरी वाटतं आज फायनल आहे, तो धावांचा वर्षाव करेलच। तर अभिषेक शर्माने जर चांगले धाव केले ना तर आज आपण नक्कीच विश्वविजेता होतो। T20चा जो चषक आहे तो कोण त्या चषकावरती आपलं नाव कोरतंय हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन अनिकेतसह मी मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, मुंबई। न्यूझीलंड मधून जर बॅटिंग करायची झाली तर कोण चांगली बॅटिंग करणार आणि बॉलिंग जर न्यूझीलंड कडून झाली तर कोण चांगली बॉलिंग? मग ह्या सगळ्यांना चेस करायचं असेल तर आपल्या भारताकडून कोण चांगला बॉलर, गेंदबाजी चांगली? मग बॅटिंगची अपेक्षा भारताकडून कोणाकडून करायची? किती रन बनवणार आपण आज? 200 नाही तर 150। 200 नाही तर 150। 200 रन कसे काय जमवतील, कसं मिळतील 200 रन? संजू सेंचुरी करणार। हार्दिक पांड्या फॉर्म मध्ये, अभिषेक शर्मा फॉर्म में आएगा आणि हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा, ईशान किशन। आम्हाला क्रिकेट खूप आवडतो। मग आज जर भारताला तुम्ही चेस करणार असाल तर तुम्ही कशा पद्धतीने आनंद साजरा करणार आहे? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।